नुसार तुम्ही या ठिकाणी आपले विचार मांडावेत। ही बैठक कशी आहे की कुणी काय मनात ठेवू नका। तुम्हाला जे वाटतंय, तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ते विचार तुम्ही काय करा या बैठकीत। म्हणजे आमच्याकडूनही काही राहत असेल, समजा कृती समितीकडूनही काही राहत असेल तर ते त्याच्यात आपण ऍड करू। त्याच्यामुळं मी आता काही नाव घेत नाही कुणाचं। कुणाला जर काही बोलायचं असेल, काही एखादा मुद्दा मांडायचा तिथं उभा राहून मांडा, चर्चा होईल। आपण असं बसू बोल नाही, बोल बसू, चर्चा करू आणि मग मुद्दे मांडू। एवढं मी तुम्हाला आवाहन करतो आणि तुमचे सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो आणि माझे 22 तारखेला 11 वाजता, सकाळी 11 वाजता शिवाजी पुतळ्याच्या जवळ जिथं उपोषण झालं तिथं सगळ्यांनी हजर आहे। आणि एक लक्षात ठेवा, तिथं हजर झाल्यानंतर आपल्या आधी पोलिसांची गती असते। तुम्हाला एक सांगतो, आपण येतो पोलीसवाले हुकीचा आम्हाला अनुभव आहे। पोलीसवाले त्यांना काय हुकीचे दादागिरी करते। जर आपण आता आम्ही ठरवलंय नेते मंडळी कृती समिती तर त्यावेळेच्या आधी तिथं हजर असली पाहिजे। ही जर हजर राहिली तर पोलीसवाल्याच्या प्रकारचं कृत्य करत नाही। दंडुगाव मोर्चाला काय झालं, सगळं हाकून दिले होते आपले बरेच लोक आले। हा, त्याच्यामुळं पाळा। संघर्ष योद्धा राज्यपाल सचिन भाई अवभाई हे सर्वसामान्य ठेवीदाराकरता रस्त्यावर आंदोलनाची दिशा ठरवित आहे। सुरेश कुठे हे तर खानदानी श्रीमंत नाहीये, विकास कुठे आहे आणि सर्वसामान्य गरीब माणसाला पैसा कुठला आहे। हा पैसा मिळवण्यासाठी सर्वसामान्य ठेवीदारांना रस्त्यावर उतरायचा पर्याय नाहीये। आज बँका आडमाप लोन केलंय कुठेच्या प्रॉपर्टीवर, हे याला स्टे आणणं जरुरी आहे। कारण यांनी लोन सरकारी नियमात दिले गेले नाहीये आणि हे पैसा कुठे यांचा नसून आणि लोकप्रतिनिधी या बाबतीत निष्क्रिय आहे। खुद बीडचे पालकमंत्री आणि आमदार एक शब्द बाबतीत बोलत नाहीये। फक्त सचिन भाई अवभाई या बाबतीत शब्द उठत आहे। सर्व ठेवीदारांना एक आव्हान आहे बीड मधल्या, जर कष्टाचं पाहिजे असेल तर 22 तारखेला रस्त्यावर पर्याय नाहीये। आज सर्व ठेवीदारांना बीड शहरात आणि बीड महानगरात हे सांगणं आहे। बीड शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील असलेले सचिन भाई अवभाई या माणसाने घरदार न बसता आपल्यासारखे सर्वसामान्य लोकांसाठी आज एवढे बीडमध्ये 100 वगैरे पुढे नाहीत, पण आज बीडमधला स्थानिक आमदार सुद्धा नाव काढायला तयार नाही। पण ह्या माणसाने एवढं जबरदस्त काम केलंय की आज ह्या माणसामुळे कमीत कमी 5 ते 10 हजार लोक ठेवीदार आत्महत्या करून गेले असते। माझ्यासमोर कमीत कमी बाबा नाही तुझे पैसे मिळणार आहेत, तू घाबरू नको बाबा, त्या तारखेला पुढच्या तारखेला म्हणते थांब बाबा, असं आपण जाऊन भेटू आपण बोलू। या माणसाने इतकं मार्गदर्शन केलेलं आहे, या माणसाचा किती उपकार आहे आपल्या उत्तर करू शकणार नाही आपण या सचिन उभाल्याचे। तर सगळ्यांना एक नम्रतेची विनंती आहे, 22 तारखेला हे रस्ता रोको आंदोलन आहे, हे 5 आणि 50 आणि 100 आणि 200 लोकांना उपयोग नाही। कमीत कमी 10,000 20,000 लाखांनी लोक यायला पाहिजे। 2 लाख ठेवीदार आहेत आणि लोक 200 500 हजार काय होणार आहे। कंडक्टरला सुद्धा घाम फुटला पाहिजे आणि वरील मुख्यमंत्र्याला सुद्धा घाम फुटला पाहिजे। काय रिक्रुटमेंट झालं काय, असं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी त्या राणे समर्थक सचिन भाई अवभाई यांच्या पाठीशी पाठबळ द्यावा। तुम्हाला सांगतो निश्चित 100% नाही 101% आपले पैसे मिळतील हे तुम्हाला पाहिजे। मुंडेश्वर काकांनी आता सांगितलं की गृहमंत्र्यापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे। तुम्हाला सांगू इच्छितो, आमचे जाणण्याचे मित्र डॉक्टर सागर कोटंबे यांनी गृहमंत्र्याची कालची अपॉइंटमेंट घेतली होती। 3 गाड्या आम्ही केल्या होत्या जाण्यासाठी, 3 माणसं फक्त आमच्या सोबत आले। काल सकाळी त्यांच्याशी भेट झाली, त्यांच्यासोबत डॉक्टर आशिष शेलार सर पण होते आणि बावनकुळे सर पण होते। त्यांना पण निवेदन दिलेले, त्यांनी फक्त एका वाक्यात विषय संपला सकाळी की हा विषय फार गंभीर आहे आणि दुपारी परत आपण बोलू म्हणून सांगितलं। 22 तारखेला यावा आणि त्यांनी यायला पाहिजे। दुसरी गोष्ट
कोणाच्याच प्रॉपर्टी सील न करता अर्चना कुठे, यशवंत कुलकर्णी, आशिष पाटोदेकर आणि त्यांच्या संचालक मंडळातले जेवढे काही लोक आहेत त्या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या त्यांना जप्त करायला भाग पाडा आणि त्यांना अटक करायला भाग पाडा, तरच यातून पर्याय निघू शकतो, तरच आपल्या टीव्ही भेटू शकते, नाही तर नाही भेटणार. आणि महिलांनी पण आपला सूचना मार्गदर्शन करावं. महिला कुणी बोलायचं प्रक्रिया त्या जागेवर बरोबर बोला. नाही का? तू बोलत नाही. जागेवर बोला. पैसे ठेवलेले मला इतकं म्हणते वर्षाने 1 वर्ष झालं आणि खूप आणणार नाही. आता इतक्या मला गरज आहे, मला उत्तम वस्तू सुद्धा येत नाही म्हणते, तरी पण 1 रुपया सुद्धा नाही. आम्ही सगळी आयुष्याची कमाई तिथं ठेवलेली, आता आम्हाला 1 रुपया सुद्धा नाही असं खर्च करायला सुद्धा. आमचे पैसे यावं आम्हाला इच्छित नाही, आम्ही जिथं म्हणत तिथं तुमच्या पाठीशी तयार येते. कुठं नाही तर तिथे येतो खाली, फक्त आमचे पैसे भेटावे हीच आमची विनंती. सगळ्या महिलांनी 22 तारखेला यायचं. आमचं तर हेच मत, तर अगोदर ते मोर्चा काढला तेव्हाच होतं हे असं रस्ता रोको आंदोलन करायचं, पण ते काय झालं नाही. तर आता सगळ्यांनी यावं. सर्व जमलेले बंधू आणि भगिनींनो, मी शेख कुतुब, मी महाजिल्हा ठेवीदार आहे आणि जवळपास 1.5 वर्षापासून हा एवढा मोठा लढा लढतो. त्याच्यामध्ये माझे मित्र पले साहेब आहे, आम्हाला सचिन भाई खूप आंदोलन मदत मिळाली. पण तुम्हाला थोडंसं एकदा सांगू इच्छितो, ज्यावेळेस भगवान शिंदे आम्हाला धोका दिला त्या दिवसापासून आम्ही आजपर्यंत शासनाच्या विरोधात लढतो, भगवान शिंदेच्या विरोधात लढतो, पोलीस यंत्रणाच्या विरोधात लढतो. ह्या ठेवीदारामध्ये तुम्हाला सांगतो की पोलीसवाले आहेत, वकील आहेत, कोर्टातले लोक आहेत, खूप सज्जन लोक आहेत, गरीब आहेत, मोठे आहेत, बल्लड्डे असते, 1-2 कोटीवाले चोरी छुपी लपणारे ते मी तोंड दाखवत नाही. जोपर्यंत तुम्ही समोर सगळे मिळून येणार नाहीये, हा लढा रस्त्यावर सतत तुम्हाला लढावा लागणार आहे. हा लढा 1-2 दिवसाचा, 1 वर्षाचा, सामान्याचा नाही. आम्ही एवढा मोठा याच्यातून अनुभव घेतला आहे की ह्या लढ्यामध्ये आम्हाला राजकीय, जसं सचिन भाईंनी सांगितलं, राजकीय लोक कुठलेही तुम्हाला सहकार्य करणार नाहीत, करीही नाही तर करणार नाही. कारण की हे लोक पहिलेच अगोदर त्यांच्याकडून पैसे घेऊन मॅनेज झालेले. आमचा स्पष्ट आरोप आहे. पोलिसांनी, तुम्हाला सांगतो, हा आकाश गायकवाड नावाच्या एका मित्राने आमच्या, तो आर्थिक गुन्हे शाखेचा फौजदार खाडे, जेव्हा त्याला ट्रॅप केल्यानंतर ह्या आमच्या महाजिजाऊला अक्षर ते केळाच्या टोपल्या टाकलं होतं. पण त्या पोरामुळे त्याला कुठेतरी जोजानमुळे प्रकार करावा, अक्षरशः कुणी मोजत नव्हतं. पण त्या प्रकरणामुळे सतत ही आमची बातमी पेपरला येत गेली, प्रशासन परेशान झालं, मीडियाने त्याला उचलून धरलं. काय समजली, जोपर्यंत तुमच्या ह्या बातमीला महत्व येत नाहीये, काय असं पब्लिसिटी ऑफिस असं 100-200 लोकांचा लढा नाही. हा एवढे लाखो लोक, आता सांगितले 1 लाख लोक आहेत. 1 लाखापैकी मला सांगा 2 लाख लोक आहेत. आमच्याकडे जवळपास 16 लोक होते साहेब. सचिन भैया, तुम्ही आमच्यासाठी उपोषण केलंय, तुम्ही बघितलंय की 1600 लोकांमधून आम्हाला 100 ते 200 परवा आम्ही मोर्चा काढला जाईल. आम्ही सतत त्याच्यामध्ये एवढे त्रास घेतोय. पण काही लोक नुसतं बागेची भूमी देतात. मला आवडत नाहीये, तुम्हाला आवडणार नाही, पण त्या लोकांना आवडतंय. आम्ही काय मजबूर झालो याच्यामध्ये. शेवटी आम्ही हे हायकोर्टात प्रकरण टाकलेच आहे. औरंगाबाद हायकोर्टामध्ये हे प्रकरण चालू आहे. खाडीची बेल होऊ देणार, पण शेवटी सगळी पोलीस यंत्रणा त्याची मॅनेज आहे. मॅनेज असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. हा कलेक्टर काही नुसतं कलेक्टरचे शब्द होते. तुम्ही आता बोलता म्हणजे नाही का, किंवा आम्ही त्या ह्याला आरोग्याला 15 दिवसात आणतो, भगवान शिंदे 1.5 वर्ष झाला आहे, तसं नाही. कलेक्ट आम्ही ह्याला एसपीला सांगायला राहिलो, त्यांनी आम्हाला प्रत्येक शब्द दिला, तुम्हाला पैसे पाहिजे, कावले पाहिजे. आम्ही म्हणतो काय, आमचे आरोग्य आम्हाला पैसे मिळाले, आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला 15 दिवसात आरोग्य आणून देतील म्हणले, प्रत्येक वर्षी त्याचे शब्द आहेत. पण हा एसपी एवढा विचार आहे, त्याच्यासारखा निश्चित माणूस माझ्या लाईफमध्ये कुणीच पाहायला मिळणार. आणि अजिबात मी जवळपास 20 ते 25 तुम्ही बघितले, पण ह्याच्यासारखा खोटा आणि नीच माणूस कुणी नाही.
तुम्हाला सांगतो हे लबाड कोल आहे बीडला, आणि ह्यांनी एवढे पैसे खाल्ले त्यांच्याकडून, कमीत कमी 20 ते 25 कोटी खाल्ले. एसटी असो, तुमचा हे असो, सगळे पैसे खाल्ले. खाड्यासारखा माणूस एका माणसाकडून, जो की थर्ड पर्सन आहे, 1 कोटीची लाच खातो, त्यांनी किती खाल्ले असते? तुमचे कोटे कोण खाल्ले, परभणी कोण खाल्ले, बबन शिंदे कोण खाल्ले, सगळे कोण पैसे खाल्ले. म्हणून हे तुमच्या आमच्या ह्या गोष्टीला अजिबात दखल देत नाहीये. मला सांगा, ह्याला आरोपी सापडत नसतात का? अहो, मेलेले मड्यातून हे बोलतात, कबूल करतात, बोलायला लावतात त्याला, आणि ह्याला आरोपी सापडा नका. बबन शिंदे, आम्ही त्याला 100 बार बोलू साहेब, बबन शिंदे हा एवढा मोठा डॉन नाहीये. बबन शिंदे तुम्हाला आणायचं म्हणजे एवढं आम्हाला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता कोण म्हणले होते तुम्हाला म्हणतात शोधून द्या. अहो, आम्हाला हे शब्द असायचे, त्यांचा पत्ता सांगा. पत्ता आम्ही सांगायचा का तुम्ही सांगायचं? प्रकाशराव, आम्ही सगळ्या प्रॉपर्टी आहे. सचिन भाई, 1 रुपयाची प्रॉपर्टी पोलिस निकालते नाही. आर्थिक गुन्हे शाखेने काही केलं नाही याच्यातलं. सगळे आमचे हे हातोडे पाटील आहेत, आमचे परसे, त्यांनी 72 कोटीच्या प्रॉपर्टी शोधून काढल्या 2 दिवसात. सगळं मटेरियल त्यांच्या हवाली करते, हरण भरायचं. तुम्हाला सांगतो, हे सगळे केले, त्याच्या प्रॉपर्ट्या काढल्या. आम्ही ते आरोपीची पट्टी दिली, त्यांनी आरोपी आले. परवाची मुलीबाईची आरोपी तुम्ही पट्टा दिला, त्यांनी आले. हे मनाने काही करत नाही, कारण पैसे खाऊन खेळून झाले. तुम्हाला ह्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं चूक आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः रस्त्यावर येणार नाहीये, रस्त्यावर जोपर्यंत काहीतरी अतिकल्याण केल्याशिवाय तुम्हाला ह्याच्यात मार्ग मिळणार नाही. आणि 100 आणि 200 300 लोकांचा हा लढा नसतो. पैसे प्रत्येकाचे आहेत, प्रत्येकाने रस्त्यावर आलंच पाहिजे, प्रत्येकाने आपले लोक जमा केले तर याला महत्व आहे. अहो, याच्यामध्ये आम्हाला पोलिसांनी अजिबात सहकार्य केलं नाही, सगळं जनजाहीर आहे. आम्हाला कलेक्टरनी मदत केली नाही. अहो, हे शब्द होते, आम्ही तुम्हाला आता एक 8 दिवसात तुमची ह्याच्यामध्ये SIT लिहिली. प्रकाशराव, SIT लिहिली. SIT मध्ये जे अधिकारी होते का, हे सगळे धड भरली. त्यांनी सगळा जो FIR दाखल केलाय, त्याच्यामध्ये जे काही मुद्दे मांडले, आम्हाला ते पटत नव्हते. आम्ही त्यांच्यावर ॲलिगेशन केलं किंवा आमचे जे महत्वाचे मुद्दे ते तर सोडून दिले, तुम्ही हे काय केले, आम्हाला नाही पटलं. आम्ही पुन्हा त्याची दाखल केली. का की त्रिपाले साहेबांनी आम्ही जाऊन 3 बार आरामात गेलो, तिथं कोर्टात वकील लावले. आमचे हे मुद्दे पुन्हा तिसरी सप्लिमेंटरी आम्ही त्याच्यावर केली. का की ह्यांनी त्या आरोपीला पैसे खाल्ल्यामुळे ह्यांनी कसं त्याला वाचवायचं ही ह्या पद्धतीने काम करतात. आपल्याला ह्या लोकांकडून अपेक्षा ठेवणं टोटली चूक आहे. मग प्रशासन, पोलीस असो किंवा रेव्हेन्यू असो, कोणी असो. आता एक आम्ही ह्याच्यावर शेवटचा प्रकार सांगतो तुम्हाला. आम्ही जे ह्या जे प्रॉपर्टी क्रेडिट सोसायटी आहेत ना, त्याला DDR काही याच्यावर ताळमेळ नाही. तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ जे आहे ना, त्यांच्या मार्फत चालतं. एखाद्या पॉईंटची बाटली किती असते का, कशा पद्धतीने हे सगळे कारोबार आहे. हे कलेक्टर म्हणतो आमच्या ह्याच्यात मुदत नाही, DDR म्हणतो आमच्या ह्याच्यात नाही, तुमचा हा कमिशनर म्हणतो आमच्या. शेवटी त्याला जेव्हा तिकडून वरून कुठेतरी दबाव आला, थोडंसं हे कुठेतरी कारणं दिलेली, पण अजून काही केलं नाही. आणि हे करायला फक्त एकच पर्याय, लोकशाही मार्गाने तुम्ही जोपर्यंत ह्याला भेटवणार नाहीये, हे आता आलं इलेक्शन मध्ये ह्याला जागा केल्याशिवाय पर्याय नाही. राजकीय लोक आपल्याला मदत करणार नाही, तुम्ही ह्यांची अपेक्षा करून द्या. मग आमदार असो, खासदार असो, कोणी असो, आम्ही आतापर्यंत लढून यांचे चौकटी दरवाजे हे करून सगळं कोणी काम केले नाही. म्हणून माझी एक सर्वांना विनंती आहे की आज इथे 100 असतील, 150 असतील, 200 असतील, सचिन भैयांनी जो 22 तारखेला जो रस्ता रोकोचा किंवा हे ठेवलेला कार्यक्रम आहे, साहेब तुम्हाला सगळ्यांना आमचे हेच ना पाटील तिथं आपण कमीत कमी प्रत्येकाने 10 तरी लोकांना होतं. आणि तुमचे 10,000 जर पब्लिक असेल 2 लाखामधून, तर त्याला तरी कवडी किंमत कुठं महत्व राहील. नाहीतर तुमच्या असे किती आले, किती गेले, काय नियोजन दिले, कुणाला काही अडचण नाही. प्रशासनाच्या बाबतीत तुम्ही डोक्यातून काढून टाका. जोपर्यंत आता प्रकाशराव म्हणले की सगळे ट्रॅफिक तिकडून बंद व्हायला पाहिजे, इकडून बंद व्हायला पाहिजे, त्यावेळेस पोलीस यंत्रणा आणखी 2-2 मिनिटाला गव्हर्नमेंटला रिपोर्टिंग जाते. रिपोर्टिंगच्या आधारे त्यांना काहीतरी विचार करावा लागेल. आणि जर शांत बसून 50 लोक कोणी बोलत. त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे, सचिन भैया तुमच्यासाठी मरमर करतायत, आमची टीम आमच्यासाठी करते, पण सचिनने सगळ्यासाठी केलंय. हे आमचं खूप मोठं, मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी त्यांनी सगळ्यासाठी केलंय. आतापर्यंत आमचं खूप लोक मी म्हणणारे मोठे, हा सामान्याचा लिखून आहे, सगळ्यासाठी झटतोय. 4-5 दिवस जेव्हा अन्नात आले तर त्यांनी आता आम्हाला वाईट पटायला लागलं, कुठं काय होतंय काय नाही. 7 दिवस आम्हाला वाटायला लागलं सचिन काय खरंय. आणि त्यांनी अजिबात कुठलं ट्रीटमेंट घ्यायला बी नकार दिला होता. त्याच्यामुळं माझी विनंती आपल्या सर्वांना आहे, सगळ्यांनी मेहरबानी करून 22 लाख तुम्ही जेवढी मेजॉरिटी आणतात तर तुमची इज्जत राहील. तुमच्या ह्या लढ्याला कुठेतरी यश केली नसता तुम्हाला कसं सांगतो मी. आम्ही 3 वर्षापासून एवढं टीम केलं, त्याच्यामध्ये तर
येईपर्यंत त्याच्यामुळे प्लीज करू कृपा करू तुम्ही एवढे जास्त लोक आला हे तुमच्या पाठीमाग आहे बुलढाणा सुद्धा यांचे नेते आहेत ते पण त्याला खूप सतत कलेक्टरला दबाव आणतात एसपीओला आणतात आणि हे केलं तरच त्याला माझी कुठेतरी भरपूर आहे त्याच्याबद्दल माझी विचार नाही. 22 तारखेला जो रस्ता रोको होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काही आचारसंहिता देखील काही पाळायची आणि आता कुतुब चाचांनी जे आपल्याला सांगितले की जिजाऊच्या संदर्भामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही जो लढा लढतोय तो दोन्ही बाजूने लढतोय, रस्त्यावरही लढतोय आणि न्यायालयीन पण लढतोय. तशाच प्रकारे आता देखील आपल्याला हे सर्व मल्टीस्टेटच्या विरोधामध्ये रस्त्यावरची लढाई सुद्धा तेवढ्याच ताकदीने लढायची आहे आणि न्यायालयातली लढाई सुद्धा तेवढ्याच ताकदीने आपल्याला लढावी लागेल. आपण कमी कुठं पडतो? आजचं युग जर बघितलं तर आजचं युग हे सगळं तंत्रज्ञानाच्या जोरावरती सोशल मीडियाच्या जीवावरती चाललेलं. आज आपण गेल्या 6 महिन्यापासून लढा सर्वसामान्यांच्या एका बॅनर खाली गोरगरिबाच्या आपण विविध प्रकारची आंदोलनं केली. बीड मधल्या वर्तमानपत्रानं जर सोडलं तर आपल्या आंदोलनाला इलेक्ट्रॉनिक मीडियाने सुद्धा प्रसिद्धी दिली आहे आणि मराठवाड्यामध्ये 2 आंदोलनं चालू आहेत. मराठा आरक्षण आंदोलन चालू आहे, ओबीसी आंदोलन चालू आहे. अरे आपलं सुद्धा हे पोटासाठीचं आरक्षण म्हणावं लागलं. लक्ष नाहीये. मराठवाड्यातला सगळ्यात पोटतिडकीचा जर विषय कुठला असेल आज तर या मराठवाड्यातल्या मल्टीस्टेट आयोगानं लावलेल्या आपल्याला विकेचे ढोळ सगळ्यात महत्वाचा गंभीर प्रश्न आहे आणि ठेवीदाराची ताकद काय करू शकते हे लोकसभेला सुद्धा दिसलेले. आज आपली जी काही लढाई येऊन ठेपलेली आहे किंवा लढाई जी चालू आहे